लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती खानगाव नजीक या ठिकाणी भाजीपाला खरेदी विक्री केंद्रामध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करून पैसे न देता तब्बल 4,73,873 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी लासलगाव बाजार समितीच्या वतीने दोघा व्यापाऱ्यांच्या विरोधात लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे। व्हीडी ॲग्रोतर्फे चालक शुभम विलास देवरे आणि शिवनेरी व्हेजिटेबलतर्फे ऋषिकेश शिवाजी आमले राहणार खडक माळेगाव तालुका निफाड यांनी 2021-22 मध्ये वेळोवेळी कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावचे खानगाव नजीक या ठिकाणी भाजीपाला खरेदी विक्री केंद्र खानगाव या ठिकाणी संगनमताने शेतकऱ्यांच्या फळे भाजीपाला विक्रीचे वेळोवेळी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची बाकी रक्कम 4,73,873 रुपये वेळोवेळी मागणी करून सुद्धा देत नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे। बाजार समितीच्या नियमाप्रमाणे होणारी बाजार फी रक्कम 37,160 रक्कम ही भरली नाही। त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांची आणि बाजार समितीची एकूण 5,11,033 रुपयांची फसवणूक केली आहे। म्हणून सचिव नरेंद्र सावळीराम वाढवणे यांच्या फिर्यादीवरून संबंधित व्यापाऱ्याच्या विरोधामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळासाहेब कांदळकर करत आहेत। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव।